नीलम गोरे यांच्या विधान परिषदेतल्या कार्यालयातील 5 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झालाय। मध्य रेल्वेमध्ये 25 लाखात नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवून तरुणाची फसवणूक केल्याचा दावा केला गेलाय। कारकून सचिन चिखलकरसह 5 जणांविरोधात विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। संदीप रामचंद्र सलते या तरुणाच्या तक्रारीवरून पोलिसांनी या गुन्ह्याची नोंद केली असं समजतंय। प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्याशी जोडले गेलेत। निखिल, काय नेमकं या सगळ्या तक्रारीमध्ये म्हटलेलं आहे आणि हे 5 जण सध्या कुठे आहेत? नेमकं पोलिसांनी ताब्यात घेतलंय का? नक्कीच रिद्धी, पाहायचं झालं तर 2018 पासूनचा हा संपूर्णपणे प्रकार आहे। कोविडच्या आधी देखील अशा प्रकारची जी मागणी आहे ती नोकरी लावण्यासंदर्भातची त्यांच्याकडे प्रस्ताव येताना त्यांनी मध्य रेल्वेमध्ये नोकरी लावतो या अनुषंगाने 25 लाख तुम्हाला सर्वप्रथम द्यावे लागतील आणि त्यानंतर जर टीसीची नोकरी पाहिजे तर 40 लाख तुम्हाला द्यावे लागतील असं आश्वासन आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। परंतु हे आश्वासन केल्याच्या नंतर गेल्या अनेक वर्ष त्यांच्याकडून जे पैसे आहेत त्याची मागणी ते करत होते। जवळपास 15 लाखांपर्यंत त्यांनी संपूर्णपणे जी रक्कम आहे ती देखील स्वीकारलेली होती। परंतु कोरोना काळाच्या नंतर हे काम होणार नाही असं सांगून त्यांना ह्या कामासाठी आहे ते रोखण्यामध्ये आलं आणि त्यानंतर जे तक्रारदार आहेत त्यांच्या देखील लक्षात आलं की आपली या ठिकाणी जी फसवणूक आहे ती झालेली आहे। त्याच कारणासाठी तक्रारदारांनी आता विक्रोळी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देखील नोंदवण्यात आलेली आहे आणि नक्की नीलम गोरे यांच्या कार्यालयातील हे जे चिखलकर आहेत आणि त्यांच्यासोबतचे जे 5 जण आहेत त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्यांच्या विरोधात कारवाई देखील करण्यात आलेली आहे। त्यांना आता विधान परिषदेच्या जी संपूर्णपणे त्यांच्याकडे जी जबाबदारी होती त्या जबाबदारीवरून देखील काढण्यात आलेला आहे आणि पोलिसांचा अधिकचा तपास याच्यामध्ये सुरू आहे। यामध्ये अजून कोण आहेत, कोणाच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्णपणे काम सुरू होतं किंवा याच्यामध्ये काही दुसरं रॅकेट आहे का हे देखील आता पोलिसांकडून तपासण्यात येत आहे। विक्रोळी पोलिसांकडून हा संपूर्णपणे तपास आहे तो सुरू आहे। रिद्धी जी, निखिल धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।